ऑपरेशन करू नये अशी अनेकांची इच्छा आहे। एकूणच राजकारण ज्या दिशेने चाललेलं आहे देशातील राज्यातील, मला वाटतं की अ, सत्ता आणि संपत्ती अगदी सेंट्रलाइज झाल्यासारखी झालेली आहे आणि ते सर्व पूर्ण ताकद सत्ता आणि संपत्तीची गुजरातमध्ये आता समावेश झालेली आहे। ज्या गुजराती 4-5% देशाला टॅक्स देतात त्या गुजरातमध्ये सत्ता आणि संपत्ती एकवटली आहे। भविष्यात मला ही सगळी परिस्थिती पाहून असं वाटतं, वन पार्टी वन नेशन नो इलेक्शन या परिस्थितीला भविष्यात सामोरं जावं लागेल आणि ती परिस्थिती आता सध्या या सगळ्या राजकीय परिस्थितीतून दिसते आहे। ज्या पद्धतीनं फोडाफोडी चालली, ज्या पद्धतीनं राजकारण चाललं, धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी सगळी तरुणाई रस्त्यावर उतरली। नीट पेपर फुटल्यानंतर जो एक्झाम मध्ये गोंधळ झाला, कुरियनचा राजीनामा घेताय कोण पण न मागता किंवा न देता, आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेत नाही? म्हणजे यांची हुकुमशाहीची पद्धत आहे। काही चुका केल्या तरी आम्ही करू तीच पूर्व दिशा किंवा आम्ही म्हणू तेच होईल। किती ओरडा, किती बोंबा मारा, काही करा, आम्ही ऐकणार नाही। आता तरुण रस्त्यावर उतरलेला आहे, याचा द एंड काय होतो ते पुढच्या काळात दिसेल। नाही, पण ऑपरेशन टायगर हे भाजपचे नेते नको म्हणतायत। तुम्हाला वाटतंय भाजपला भीती आहे, मग शिंदे मोठे होते? धसका घेतलाय का भाजपनं? जे काही ऑपरेशन आता टायगर राबवत आहेत शिंदे, त्याचा भाजपनं धसका घेतलाय का? अरे असं आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाला मोठं होता येईल त्या पक्ष मोठा होण्याचा प्रयत्न सत्तेतील करतोय आणि कितीही मोठा झाला पक्ष कोणताही तरी त्याला भाजपाच्या पंखाच्या सावलीतच राहावं लागेल। त्याला हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळेलच असं म्हणता येत नाही आणि तो मिळवू देणार नाही। त्यामुळे मला नाही वाटत की शिंदेची भीती भाजपला असेल, शिवसेनेची भीती शिंदेच्या, असं मला दिसत नाही। कारण तसे आपण दोष कोणावर द्यायचा? कोणाच्या घरात जाऊन कोणी फोडत नाही। नैतिकता नीतिमत्ता जिथे संपली तिथे पक्षाची काय म्हणतात त्याला आता आयडियोलॉजीचा काही विषयच राहिला नाही। त्यामुळे जो जो जातो तो सगळ्या नीतिमत्ता विकूनच जातो।